हाय, आज मी नाश्त्यासाठी आंबोळी बनवतेय. आंबोळी बनवण्यासाठी मी इथे आदल्या दिवशी काही प्रिपरेशन केले, ते मी तुम्हाला दाखवते. आंबोळी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 3 कप एवढा मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे जो तांदूळ असेल, म्हणजे जुना तांदूळ असेल तो घ्या. दुसऱ्या भांड्यामध्ये 1 कप उडदाची डाळ, 1 टीस्पून मेथीदाणा आणि 1/4 कप चणा डाळ घेतली. हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यावर यावर झाकण ठेवून याला मी 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवते. 5 तास झालेत. आता सर्वप्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घेऊन त्यामध्ये लागेल तसं पाणी घेऊन ही डाळ मी बारीक वाटून घेते. डाळ वाटून झाली. आता मी तांदूळ वाटते. तांदळामध्ये देखील लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन तांदळाला देखील आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. लास्टला थोडे तांदूळ राहिले त्यामध्येच मी 1 कप एवढा शिजवलेला भात टाकते आणि थोडं पाणी टाकून याला देखील बारीक वाटून घेते. डाळ व तांदूळ बारीक वाटून घेतलेत. याला मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढते. हातानेच दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स झाले. आता यावर झाकण ठेवून याला मी रात्रभर मुरत ठेवणार आहे, म्हणजेच फर्मेंटेशन साठी ठेवत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पहा, इथे आपलं हे बॅटर किती चांगलं फर्मेंट झालंय. याला मी थोडंसं मिक्स करते. आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे. मीठ आपण आपल्या चवीनुसार टाकायचंय. मी इथे 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. हे पीठ मिक्स करताना मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी ओतत आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघून यामध्ये पाणी ॲड करा. तर इथे आपलं आंबोळीसाठीच बॅटर तयार आहे. गॅसवर बिडाचा तवा गरम करायला ठेवलाय. बिडाचा तवा नसेल, काईल असेल किंवा काहीलही नसेल तरी नॉनस्टिकचा पॅन ठेवा. पॅन गरम होऊ द्या. पॅनला थोडंसं तेल लावून घ्या. तवा गरम झाला की त्यामध्ये आपण चमचाभर बॅटर ओतायचे आणि याला थोडंसं फिरवून घ्यायचे. लक्षात ठेवायचं, आपल्याला याला पातळ बनवायचं नाहीये, थोडं जाडसरच आंबोळी असते. यावर मी झाकण ठेवून आंबोळीला 2 ते 3 मिनिटं शिजू दिले. गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती. ही आंबोळी ना आपण तुम्ही जर लोणी डोसा खाल्ला असेल ना तर सेम तसं लागतं. यावर फक्त सफेद बटर टाकायची कमी आहे. सेम तसंच लागतं. पण हा
बेने डोसा किंवा जो लोणी डोसा असतो त्यामध्ये मैदा वापरतात. हा आपण बिना मैद्याचा आपल्या गावची पद्धत वापरून आंबोळी तयार केलेली आहे. इथे मी या आंबोळ्या बनवून घेतल्यात. खूप नरम आहेत, तोंडात टाकताच विरघळतात. तुम्ही एकदा तरी ट्राय करा. तर इथे आपल्या या आंबोळ्या तयार आहेत. तुम्ही चटणी बरोबर किंवा उसळी बरोबर खाऊ शकता. तुम्हाला ह्या मी बनवलेल्या आंबोळ्या कशा वाटल्या त्या देखील मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.